कोल्हापूर शहर आणि जिल्ह्यातील काही महत्त्वाच्या बातम्या आता आपण थोडक्यात पाहणार आहोत। त्यासाठी पाहूया संक्षिप्त बातम्या अर्थात फास्ट न्यूज। कणेरीमधील 26 वर्षांचा तरुण वैभव भाऊसो यादव शेती व्यवसाय करतो। रविवारी सकाळी 10:30 वाजता यादव आणि काळे कुटुंबामध्ये हाणामारी झाली। शेतात ट्रॅक्टर घातल्याच्या कारणावरून वैभव आणि त्याचे 64 वर्षाचे वडील भाऊसो यादव यांना चौघांनी काठी आणि खुरप्याने मारहाण केली। या मारहाणीत यादव बापले गंभीर जखमी झाले, त्यांना उपचारासाठी सीपीआर रुग्णालयात दाखल करण्यात आले। या प्रकरणी कणेरी इथल्या श्रीपती महादेव काळे, विजय श्रीपती काळे, गणपती महादेव काळे आणि राजेंद्र श्रीपती काळे या चौघांविरोधात गोकुळ शिरगाव पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल करण्यात आली आहे। हातकणंगले तालुक्यातील रुई इथल्या 22 वर्षाच्या इलाई मुनीर पेंढारी यानं एका अल्पवयीन मुलीला जनावरांच्या गोठ्यात नेऊन तिला लज्जा उत्पन्न होईल असं वर्तन केलं होतं। त्याबद्दलची माहिती त्या मुलीनं आईवडिलांना दिली। आईवडिलांनी हातकणंगले पोलीस ठाण्यात रविवारी रात्री गुन्हा दाखल केला। त्यानुसार इलाई पेंढारीला पोलिसांनी अटक केली। पेंढारीला इचलकरंजीतील न्यायालयात हजर केलं असता त्याला न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे। पन्हाळा तालुक्यातील पडळ इथले 55 वर्षाच्या मारुती श्रीपती मगर हे अल्पभूधारक शेतकरी होते। गेल्या काही दिवसांपासून ते बैलगाडीच्या सहाय्याने ऊस वाहतूक करून आपला उदरनिर्वाह करत होते। सोमवारी सकाळी 11 वाजण्याच्या सुमारास त्यांनी दारूच्या नशेत आपल्या राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केली। आत्महत्येचे नेमकं कारण समजलेलं नाही, मात्र हालाकीच्या परिस्थितीला कंटाळून त्यांनी आत्महत्या केली असावी असा अंदाज आहे। लॉकडाऊनमुळे जत्रा यात्रा आठवडी बाजारावर बंदी आली आहे, त्यामुळे फिरत्या व्यापाऱ्यांचा व्यवसाय बुडालाय। अनलॉकमध्ये सर्व व्यवहार सुरू झालेत, पण प्रशासनानं दत्त जयंती उत्सव, आंबील यात्रा आणि अनेक गावातील यात्रा रद्द केल्यात। त्यामुळे फिरत्या व्यापाऱ्यांच्या पोटावर पाय आलाय। शासनानं जत्रा यात्रा धार्मिक कार्यक्रम यांच्यावरील बंदी उठवावी, फिरत्या व्यापाऱ्यांना व्यवसाय करण्याची स्टॉल उभारण्याची परवानगी द्यावी अशा मागण्या पश्चिम महाराष्ट्र फिरते व्यापारी असोसिएशनच्या वतीनं जिल्हा प्रशासनाकडे करण्यात आल्यात। सध्याच्या धकाधकीच्या जीवनात विद्यार्थ्यांनी अभ्यासासोबत शारीरिक क्षमता वाढवणं गरजेचं आहे। तायक्वांदो खेळातून मन आणि शरीर बळकटीचं काम होतं। विद्यार्थ्यांना सक्षम बनवण्यासाठी सेऊल तायक्वांदो अकॅडमी प्रयत्नशील आहे। त्या दृष्टीनं ही अकॅडमी तायक्वांदोचं शास्त्रशुद्ध प्रशिक्षण देते। येलो, ग्रीन, ब्ल्यू आणि रेड बेल्ट परीक्षेसाठी अकॅडमीच्या 130 विद्यार्थ्यांनी नुकतीच परीक्षा दिली। त्यातून गुणवत्तेनुसार विद्यार्थ्यांना सन्मानित केलं जाईल। करवीर तालुक्यातील शिंगणापूर इथल्या गणेशनगरात इम्रान हुसेन राहतात। त्यांचं फुलेवाडी नाक्याजवळ जयभवानी चौकात मोबाईलचे दुकान आहे। 25 नोव्हेंबरच्या रात्री या मोबाईल शॉपीला अज्ञात चोरट्यांनी लक्ष केलं। ही शॉपी फोडून मोबाईल आणि अन्य साहित्य चोरून नेलं होतं। या प्रकरणी लक्ष्मीपुरी पोलिसांच्या गुन्हे शोध पथकानं राजकुमार मलिक आणि आदित्य दिंडे या दोघांना अटक केली। त्यांना न्यायालयानं 3 दिवसांची पोलीस कोठडी सुनावली। लॉकडाऊन काळातील वीज बिल माफ करावं या मागणीसाठी कोल्हापुरात मी वीज बिल भरणार नाही अशी कृती समिती स्थापन झाली आहे। कृती समितीच्या पुढाकारानं विविध संस्था, संघटनांनी नागरिकांनी वीज बिल भरू नये यासाठी जनजागृती सुरू केली आहे। या अनुषंगानं कोल्हापुरात ठिकठिकाणी मोठे फलक लावण्यात येत आहेत। सोमवारी शिवाजी चौकात कोल्हापूर सराफ व्यापारी संघाच्या सौजन्यानं शिवाजी चौकात वीज बिल विरोधात मोठा फलक उभारलाय। यावेळी निवासराव साळोखे यांच्यासह सराफ संघाचे पदाधिकारी उपस्थित होते। सत्यवाधिकार बाळासो पाटील यांची सोमवारी पुण्यतिथी संपन्न झाली। या निमित्त महावीर उद्यानातील त्यांच्या पुतळ्याला महापालिकेच्या वतीनं पुष्पहार अर्पण करण्यात आला। यावेळी माजी महापौर निलोफर आजरेकर, सत्यवादीचे संपादक राजकुमार पाटील, कार्यकारी संपादक सुरेश पाटील, माजी नगरसेवक दिलीप पवार, राहुल चव्हाण, उपशहर अभियंता बाबूराव दबडे, उमेश बाबुल, मारुतराव कातवरे उपस्थित होते। वंचित बहुजन आघाडीच्या वतीनं जिल्हाधिकारी कार्यालयावर निषेध मोर्चा काढण्यात आला। देशात आणि राज्यात महिलांवरील अत्याचारात वाढ झाली आहे। दिशा कायद्याच्या धर्तीवर महाराष्ट्रात शक्ती कायदा करण्यात आला तरीही अत्याचाराच्या घटना थांबत नाहीत। त्यामुळे स्वतःच्या संरक्षणासाठी महिलांना बंदूक परवाने द्यावेत अशी मागणी करण्यात आली आहे। मोर्चामध्ये विमल पोखरणीकर, डॉक्टर आनंद गुरव, संजय गुदगे, प्रीतम कांबळे, भारती शिंदे, पुष्पा कांबळे यांच्यासह महिला सहभागी झाल्या होत्या। कोल्हापूरच्या प्रादेशिक परिवहन कार्यालयात वाहनांचा नियमबाह्यरित्या पासिंग केलं जात आहे असा आरोप बहुजन दलित महासंघाच्या वतीनं करण्यात आलाय। या प्रकरणाची सखोल चौकशी करावी, नियमबाह्य काम करणाऱ्या अधिकाऱ्यांना बडतर्फ करावं या मागण्यांसाठी दलित महासंघाच्या वतीनं आरटीओ ऑफिस समोर उपोषण करण्यात आलं। आंदोलनामध्ये अमजदभाई पठाण, सागर लाखे, रावसाहेब निर्मळे, शफिक देवळे, संगीता नाईक नवरे, नारायण आगवणे यांच्यासह कार्यकर्ते सहभागी झाले होते।
इचलकरंजी शहरातील वाढतं अतिक्रमण ही गंभीर समस्या निर्माण झाली आहे. अनेक खाद्यपदार्थ, फळ, भाजीपाला विक्रेते रस्त्याकडेला ठाण मांडून बसतात. तर बेशिस्त वाहन पार्किंगमुळेही वाहतुकीला अडथळा होतो. त्यामुळे मंगळवारी इचलकरंजी नगरपालिकेनं कोल्हापूर नाक्यापासून अतिक्रमण विरोधी मोहीम राबवली. या मोहिमेत अतिक्रमण निर्मूलन पथक आणि बाजार विभागाचे 21 कर्मचारी सहभागी झाले होते. 24 डिसेंबरपर्यंत ही मोहीम राबवण्यात येणार असून अतिक्रमण धारकांनी स्वतःहून अतिक्रमण काढून घ्यावं असं आवाहन नगरपालिकेनं केलंय. पन्हाळा तालुक्यातील कळे पोलीस ठाण्यातील सहाय्यक पोलीस निरीक्षक श्रीकांत इंगवले यांची पोलीस अधीक्षकांनी तडकाफडकी बदली केली आहे. कळे पोलीस ठाण्याच्या हद्दीत अवैध व्यवसाय वाढले आहेत. बेकायदेशीररित्या मद्य विक्री करणाऱ्या अड्ड्यांवर पोलीस अधीक्षकांच्या पथकानं धाड टाकली होती. सहाय्यक पोलीस निरीक्षक इंगवले यांनी कर्तव्यात कसूर केल्याचं लक्षात आलं, त्यामुळे त्यांची बदली करण्यात आली. इंगवले यांच्या जागी सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रमोद सुर्वे यांची नियुक्ती करण्यात आली आहे. त्यानुसार सुर्वे यांनी कळे पोलीस ठाण्याचा पदभार स्वीकारलाय. संत गाडगे महाराज यांच्या पुण्यतिथीचं औचित्य साधून कोल्हापुरातील क्षत्रिय फाउंडेशनच्या युवक युवतींनी अभिनव उपक्रम राबवला. संत गाडगे महाराज यांच्या संदेशाचं आणि कृतीचं अनुकरण करत या युवक युवतींनी शासकीय विश्रामगृहानजीकच्या वृक्षाला बंधमुक्त केलं. झाडाच्या संरक्षण जाळीत मद्याच्या बाटल्या, प्लास्टिक पिशव्या, कचरा टाकण्यात येतो. प्लास्टिक, कचरा, बाटल्या काढून झाडाचा कोंडलेला श्वास मुक्त केला. तसंच परिसरातील कचरा गोळा करून त्याची विल्हेवाट लावण्यात आली. या मोहिमेत चेतन जाधव, रणजित मोहिते, आकाश साळसकर, शुभम माने, निखिल साळसकर यांच्यासह युवक युवती सहभागी झाले होते. शासनाच्या आदेशानुसार प्लास्टिक पिशव्या वापरावर बंदी आहे. तरीही काही व्यापारी आणि व्यावसायिक प्लास्टिक पिशव्यांचा वापर करतात. त्यांच्यावर महापालिका पथकामार्फत धडक कारवाई करण्यात येते. महापालिकेच्या पथकानं लक्ष्मीपुरी, ताराबाई पार्क, कसबा बोर्डा या परिसरातील 14 दुकानांवर कारवाई करून प्रत्येकी 5,000 रुपये असा 70,000 रुपयांचा दंड वसूल केला. ही कारवाई मुख्य आरोग्य निरीक्षक जयवंत पवार, निखिल पाडळकर, राहुल राजकोळकर, गीता लखन, ऋषिकेश सरनाईक यांनी केली. कोल्हापुरातील विचारेमाळ सदर बाजार इथल्या व्हीसी ग्रुपच्या वतीनं नाताळ निमित्त दरवर्षी समाजोपयोगी उपक्रम राबवले जातात. यावर्षी कुष्ठरोगी आणि गोरगरिबांना धान्याचं वाटप करण्यात आलं. यावेळी वैभव चौगले, गणेश लोखंडे, बाबू घाटगे, अजय धनवडे यांच्यासह ग्रुपचे सदस्य उपस्थित होते.